आणि यानंतर आपण वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे नवी मुंबईतून। नवी मुंबईमध्ये आज मनसेचे नेते अमित ठाकरे हे पोहोचलेले होते। पोलिसांनी त्यांना जी नोटीस बजावलेली होती ती नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे हे थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। या सगळ्या दरम्यान अमित ठाकरे यांच्यासोबतच मनसेने देखील मोठे शक्ती प्रदर्शन केले। नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून सुरू झालेल्या वादाप्रकरणी हे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। 4 महिन्यांपासून धूळखात पडलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचं 16 नोव्हेंबर रोजी अमित ठाकरेंनी विना परवानगी अनावरण केलं होतं। त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना नोटीस बजावली होती। ही नोटीस अमित ठाकरेंनी घरी न स्वीकारता ती नोटीस स्वीकारण्यासाठी ते स्वतः नेरूळ पोलीस स्टेशनला पोहोचले। त्यापूर्वी हजारो मनसैनिकांसह त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि पायी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ही नोटीस स्वीकारली। यावेळी पहिला गुन्हा शिवाजी महाराजांसाठी दाखल झाल्याचा अभिमान वाटत असल्याची पुन्हा एकदा प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी दिली। निसर्ग किंवा महाराजांचा पुतळा किंवा महाराजांचे गडकिल्ले हा वोट बँकचा कसा विषय? आपल्याकडे विषय काय आहेत? जात, धर्म, हिंदू मुस्लिम हे आणि लाडकी बहीण। मी जे केसेस घेतले त्याचा मला अभिमान आहे, कारण मी महाराजांसाठी घेतले। मी कुठच्याही जमिनीच्या घोटाळ्यावरती किंवा दारूच्या कंपनी माया नावानी आहेत वगैरे अशा गोष्टींवर केसेस घेतले नाहीये। ह्याच्या पाठचं राजकारण मला ह्याच्याबद्दल बोलायचंच नाही। आणि कोण श्रेय घेतोय ना, हे पहिल्या महिन्यात झालं असतं तर मी आलोच नसतो इकडे। तुम्ही 4 महिने कुठे होतात? तुमच्या राजकीय भांडणामुळे हे महाराजांचा पुतळा रखडला गेला, त्याच्यावर एक घाणेरडा कपडा लावलेला। राजसाहेबांमुळे आणि महाराष्ट्र सैनिकांमुळे मला तो आत्मविश्वास मिळाला कुठेतरी की मी ही केस घेऊ शकतो। त्याच्यामुळे मला त्यांचं अभिनंदन करायचंय की तुम्ही तो मला आत्मविश्वास दिलात कुठेतरी, आणि धन्यवाद करायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.